गंधर्वनगरी या ठिकाणी 8 वर्षीय मूकबधीर मुलगा ओम दुधाट याच्या अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्येच्या घटनेनं संपूर्ण नाशिक हादरला आहे। रविवारी घडलेल्या या अमानुष प्रकरणानं नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून आरोपींना कठोर शासनाची मागणी होत आहे। घटनेनंतर पोलीस तातडीने सक्रिय झाले असून आतापर्यंत 10 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे। तपासाला गती देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचबरोबर तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जलद कारवाईचे निर्देश दिले आहेत। त्यांनी लवकरच आरोपी हाती लागेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने तसंच गुन्हा शाखेचे युनिट 2चे अधिकारी यावेळेस उपस्थित होते। या भयानक घटनेनंतर गंधर्वनगरी परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।